किंबहुना कोणतीच भाषा ही राष्ट्रभाषा नाही. व प्रांतानुसार प्रांतरचनेनुसार भाषा बदलली जाते आणि त्यानुसार प्रशासन चालतं. तर आपल्या इथं हमारे इधर तो सब चलता है. मराठी को छोड़ भारी की रुचि नाही. त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 107 जण शहीद झाले. का? हा दिवस पाहण्यासाठी. आणि कुठे आहे मराठी माणूस? माझी महिना गावाकडे राहिना म्हटलं, कारवार, निपाणी, बेळगाव हे सगळ्यांच्या तोंडी पाठ आहे. पण अजून त्याची सुटका झाली आहे का? इथे फक्त आपलं पोट आणि आपलं बस इथपर्यंतच अडकलोय आपण. बरोबर बोलता. पण आता आपण काय करू शकतो? आपण सर्वसामान्य साधारण माणसं यात आपण काही करू शकत नाही. म्हणजे जे करणारे आहेत ते सर्वात मोठे लोक आहेत, म्हणजेच आपले नेते लोक. नेते? वा, कुठे आहेत ते नेते? आपल्या स्वतःच्या मताच्या जुमल्यांसाठी स्वतःच्याच राज्यात इतर भाषेतील प्रचार करणारे हे. अच्छा, म्हणजे तुम्ही ह्या पक्षाचे आहात? अहो, एक मिनिट, मी कोणत्याही पक्षाचा नाहीये. मी महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्र. अहो, मराठी आडनाव असणं म्हणजे काय मराठी नाही झालं ना. त्यासाठी मराठी बोलावी लागते, ती जपावी लागते, त्यासाठी लढावी लागते. तो मराठी. हातात पाट्या घेऊन मिरवून काही होणार नाहीये. आधी मराठी भाषा बोलायला सुरुवात केली पाहिजे, तर कुठेतरी आपली भाषा समृद्ध होईल. तुम्ही बरोबर बोलला. सुरुवात आपल्याकडनंच व्हायला हवी आणि ती नक्कीच व्हायला पाहिजे. आणि जी दुकानदाराची इंग्रजीची पाटी आहे तिचं, अहो, शासनाचा नियम आहे, ज्या राज्यात आपलं दुकान असेल त्या राज्यातील स्थानिक भाषेत पाटी असावी. आणि जर तसं नाही केलं तर कायदा मोडला जाईल. आणि जर कायदा मोडला गेला तर आपण थोडं शांत बसणार. आणि आपण शांत आहोत, पण संत नाही गप्प घरी बसायला. आपल्या राजाने आपला ताट मानणे जगाला शिकवली आणि तीच मान आपल्या साहेबांनी टिकवली. जोरात आवाज करून मिळत नसेल ना तर आवाज काढून मिळवायचं. हा हॅलो, येतोय तो. तुमच्याशी बोलून फार छान वाटतं. येतो मी. भैया, खाता मी लिखले. दादा, हातात लिहून दे. हो दादा, नक्कीच.